जिम मधल्या पोरांना कधी मातीत लोळताना पाहिलंय का? चला बघूया. हा मुगदल माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे, तर मी ट्राय करतोय. आणि जे पहलवान लोक असतात आणि जे तालिमीत वर्कआउट करतात ना, ते जास्त मुगदलचा यूज करतात आणि त्याच्यामध्ये पण आपल्या डंबेल प्रमाणे वेट असतात. आता तिचा देवता म्हणजे आपले हनुमानजी, तर प्रत्येक आखाड्यामध्ये ते तुम्हाला दिसतील. तर तुम्ही या तर त्यांचं दर्शन करा. यश, आता मला जरा मुगदलची एक्सरसाइज करून दाखव ना. हा आधी असा पकडला, हा एका हाताने करू. हा सिंगल हँड वाला मुगदल आहे. हा. आपल्याला डबल हँड वाला असतो तो मोठा असतो. हा. हा सिंगल हँड वाला, त्याला असं धरून हो, असं फिरवायचं. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी जास्त ही यूज. फ्लेक्सिबिलिटी आणि रोटेशनल ट्रेनिंग साठी आहे. अच्छा, हे जे दात ठेवले तिथे हे गदा आहेत ना? हे कोर स्ट्रेंथिंग साठी वापरतो. अच्छा. जेव्हा पण तुम्ही कुस्ती स्टार्ट करता ना, त्याच्या आधी तुम्हाला माती खणायला लागते, कारण जेणेकरून जे पण पहलवान या कुस्ती करणारे लोक असतील त्यांना जास्त लागायला नको म्हणून. फक्त मी अर्धा मिनिट कुस्ती खेळली, पण एवढा हार्टबीट फास्ट झालाय ना की माझ्या वेन्स पण पॉपअप झाल्यात आणि डोळे लाल झाले. याच्यामध्ये एकदम हाय एन्ड्युरन्स लागतो आणि फ्लेक्झिबिलिटी जास्तीत जास्त पाहिजे. म्हणून जर कुस्ती करायला पण ट्राय करताय ना, तर तुम्ही रेग्युलर या आणि प्रॅक्टिस करा. कुस्ती खेळून झाली ना की त्याच्यानंतर माती एका लेवलमध्ये करावी लागते.